राज्यामध्ये डोमेसाइल सर्टिफिकेटवरून कुठलाही घोटाळा नाही असा दावा वैद्यकीय संचालक डॉक्टर प्रवीण शिनगार यांनी केला। राज्याबाहेरच्या 750 विद्यार्थ्यांना डोमेसाइलच्या कारणावरून अपात्र ठरवण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी झी 24 तासला दिली। वैद्यकीय संचालनालयाकडे एकही बोगस डोमेसाइल नसल्याचं शिनगार यांनी स्पष्टीकरण दिलं। औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाला आव्हान देणार असल्याचं वैद्यकीय संचालकांनी म्हटलं। आजची यादी 2 दिवसांनंतर जाहीर करणार असल्याचं देखील डॉक्टर प्रवीण शिनगार यांनी स्पष्ट केलं। वैद्यकीय अभ्यासक्रमाकरता राज्याच्या कोट्यातून प्रवेश मिळवण्याकरता खोटी डोमेसाइल सर्टिफिकेट सादर करण्यात आल्याचा आरोप होतोय। हा घोटाळा मध्य प्रदेशमधल्या व्यापमपेक्षाही मोठा असल्याचा दावा करण्यात आला। आता प्रथमच या प्रकरणी वैद्यकीय संचालकांनी आपली बाजू झी 24 तासकडे मांडली। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांनी। बोगस डोमेसाइलच्या घोटाळ्यामुळे वैद्यकीय प्रवेश सध्या स्थगित झाले असले तरी आज पहिली फायनल मेरिट लिस्ट आहे ती जाहीर होणार आहे। किती बोगस डोमेसाइलचे विद्यार्थी आहेत ते डीएमईआरने अपात्र ठरवलेले आहेत। आपल्या सोबत आहेत डीएमईआरचे संचालक डॉक्टर प्रवीण शिंगारे। सर, एकतर हा जो बोगस डोमेसाइलचा घोटाळा आहे तो समोर येतोय, नेमका हा घोटाळा काय आहे आणि किती विद्यार्थी असे बोगस डोमेसाइल घेऊन आढळलेले आहेत, त्यांच्यावर काय कारवाई सध्या केली जाणार? नाही, पहिल्यांदा या वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेमध्ये कुठल्याही प्रकारचा घोटाळा नाही आहे, हे पहिल्यांदा मी क्लिअर करू इच्छितो। नंबर 2, मी क्लिअर करू इच्छितो की बोगस डोमेसाइल नावाचा घोटाळा पण नाही आहे। फक्त पालकांना शंका अशी आहे की जर मध्य प्रदेश, गुजरात आणि आंध्र प्रदेशच्या यादीमध्ये जो मुलगा आहे तो महाराष्ट्राच्या यादीमध्ये कसा, आणि मग त्यांची शंका अशी आहे की तो तिथलाही डोमेसाइल आहे आणि महाराष्ट्राची डोमेसाइल आहे आणि म्हणून डबल डोमेसाइल, म्हणून तो बोगस वगैरे, हे पालकांचं प्रेझेंटेशन आहे। पण अशा सर्व विद्यार्थ्यांची छाननी आम्ही केलेली आहे। आम्ही ऑलरेडी पाहिलेलं आहे की पालकांनी जी नावं दिलेली आहेत ते ऑलरेडी आम्ही आमच्या अर्जदारांच्या यादीमधून वजा केलेली आहेत। त्याच्यामुळे आम्ही आमची छाननी जी आहे डॉक्युमेंटची, त्या छाननी अंती जी आम्ही अंतिम यादी केलेली आहे त्या छाननीमध्येच आज 700 पेक्षा जास्त लोक हे आम्हीच आमच्या कार्यालयाने बाद केलेले आहेत। आणि आज जी आपण विद्यार्थ्यांची जी सिलेक्शन लिस्ट आहे जी पुढे ढकलण्यात आलेली आहे ती कधीपर्यंत जाहीर होईल? आज आम्ही निवड यादी जाहीर करणार तो त्याप्रमाणे, कारण आम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स आहेत, त्यांनी मुदत दिलेली आहे। तरी पण पालकांच्या काही विनंतीनुसार माननीय मंत्री महोदय श्री गिरीशजी महाजन साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही 2 दिवस थांबा आणि कदाचित त्या 2 दिवसामध्ये जर काही न्यायालयाचा वगैरे निर्णय आला तर न्यायालयाच्या सुधारित निर्णयानुसार पुढील प्रवेश प्रक्रिया करावी असं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि जर नाही निर्णय आला तर 2 दिवसाअंती म्हणजे 27 तारखेला सायंकाळच्या वेळेला माननीय मंत्री महोदयांची परवानगी घेऊन आम्ही निवड यादी जाहीर करतोय। पण आज आम्ही हे जे मी काही 700 लोक सांगितले, अर्जदार सांगितले, ती वजा करून आम्ही सुधारित रिवाइज जी यादी आहे महाराष्ट्राची ती आम्ही आज पब्लिश करणार आहोत। या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जिथे 50,000हून अधिक विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रात MBBS शिकण्यासाठी अर्ज केले होते त्यापैकी जवळपास 750 विद्यार्थ्यांना जे आहे अपात्र ठरवण्यात आलेलं आहे। यामध्ये बोगस डोमेसाइलचा जे प्रकार आहे तो कितपत आहे याची पडताळणी होणं पण आवश्यक आहे। आणि जर खरोखर बोगस डोमेसाइलच्या माध्यमातून जर हे प्रवेश घेतले जात असतील तर त्याची नक्कीच चौकशी होणं गरजेचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अशोक सोनावणे, दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।